नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत. ईश्वरी रस्त्यानं उशिरा चालत असते. अर्णव ऑफिसमधून घरी येत असतो आणि तेव्हा त्याला रस्त्याने ईश्वरी चालताना दिसते. तो मध्येच रस्त्याच्या मध्यभागीच गाडी थांबवतो, गाडीतून खाली उतरतो आणि तिला विचारत असतो, हे काय? तेव्हा इथे ईश्वरी मनातच बोलते, हा फडकुचंद आत्ता आला इथे. तेव्हा ती बोलत असते, सर तुम्ही इथे काय करताय? तेव्हा अर्णव बोलतो, माझं ठीक आहे, पण तू इथे एवढ्या उशिरा काय करतेस? दुपारीच ऑफिसमधून निघाली होतीस ना घरी? तेव्हा ती बोलत असते, हो मी दुपारीच निघाले होते ऑफिसमधून, पण आज मला आनंदच तेवढा झाला होता. तेव्हा अर्णव बोलत असतो, जेवढं तोंड चालते ना तेवढे पाय सुद्धा चालायला पाहिजे ना. तेव्हा ईश्वरी बोलत असते, हो माझा आनंदाचा दिवस होता म्हणून मी गणूपप्पाशी थोडीशी मजा मस्ती करायला देवळात गेले होते. तेव्हा आता अर्णव बोलत असतो, अच्छा बरं ते ठीक आहे, पण दुपारी मी तुला थोडंसं जास्तीच बोललो त्यासाठी सॉरी. तेव्हा आता इथे ईश्वरी बोलत असते, तुम्ही सॉरीच म्हणायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही एक वेळा बोलला नसतात तर मला जास्त धक्का बसला असता, पण तुम्ही बोललात ना ते ठीक आहे. पण आता सॉरी म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की मी ऑफिसमध्ये परत येईल म्हणून? तर ते अजिबातच तसं होणार नाही. मी ऑफिसमध्ये अजिबातच परत येणार नाही. तेव्हा आता अर्णव बोलत असतो, नाहीतरी तू ऑफिसमधून गेल्यापासून मला खूपच जास्त शांत शांत वाटत असतंय आणि तू खूपच जास्त ट्रबलिंग करत असते. आणि तेव्हा ती बोलत असते, म्हणजे काय? तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? आणि तेव्हा अर्णव बोलत असतो, बरं ते ठीक आहे, जाऊ दे, तू ऑफिसमधून गेलीस ना तर आता तू रिझाईन तर केलेलंच आहेस, पण माझ्याकडून तुला एक छोटीशी पार्टी मी देणार आहे. डिनर, तू माझ्यासोबत डिनर करशील का? असं विचारल्याच्या नंतर ईश्वरी बोलत असते, काय? आणि डिनर मी आणि तुमच्यासोबत? अजिबातच नाही. तेव्हा अर्णव बोलत असतो, नाही तू नाही म्हणू शकत नाहीयेस, कारण हे बघ आता तू रिझाईन केलेला आहेस ना, मग तुला डिनर करायला काय बरं प्रॉब्लेम आहे? तेव्हा आता ईश्वरी त्याच्यासोबत वाद घालत असते. ती म्हणत असते, ठीक आहे डिनर मी तुमच्यासोबत करेल, पण मला पाहिजे तिथेच आणि मला पाहिजे त्याच हॉटेलमध्ये आणि मला पाहिजे त्याच पद्धतीने. आणि हा डिनर तुमच्याकडून नसेल तर हा डिनर माझ्याकडून असणार आहे. आणि ते सुद्धाच की मी रिझाईन केले नाही या आनंदाच्या खुशीवरती मी तुमच्यासोबत डिनर करायला तयार होणार आहे. तुम्हाला जर हे मान्य असेल, तुम्ही जर या गोष्टीवरती अग्री असाल तरच मी तुमच्यासोबत डिनर करण्यासाठी येईल. आता अडलाहरी गाढवाची पायधरी तशी अर्णवची गत झालेली असते, कारण त्याला ईश्वरी खूपच आवडत असते. तेव्हा तो हो बोलत असतो आणि चल म्हणून सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव तयार झाला ह्या गोष्टीवरती ईश्वरीला धक्काच बसलेला असतो. तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्यातली त्यात म्हणजेच की अर्णवने तिच्या साठीत स्वतः दरवाजा गाडीचा उघडून तिला बसायला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे पाहतच असते. आता ईश्वरी सुद्धा कसलेच अडवेडे न घेता गाडीमध्ये जाऊन बसते. तेव्हा अर्णव सुद्धा गाडीच्या दुसऱ्या बाजूने जातो आणि गाडीमध्ये जाऊन बसत असतो. आता गाडी स्टार्ट करणार असते, पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजेच की सीट बेल्ट लावणे. तो स्वतःला सीट बेल्ट लावून घेतो आणि ईश्वरीकडे पाहून डोळ्यानेच तिला इशारा करत असतो की तुझा सुद्धा सीट बेल्ट लाव. आता हे डोळ्यांच्या इशाऱ्यांचं जे काही खाणाखुणा आहे ते मात्र अगदीच न बोलता ही दोघांना एकमेकांच्या मनातलं समजण्याची इथे सुरुवात होत असते. आता अशा ठिकाणी ईश्वरी त्याला घेऊन जाते की जिथे पाणीपुरीचे ठेले असतात. अर्णव पाहतो आणि तिला विचारतो, इथे कुठे हॉटेल आहे? आजूबाजूला पाहतो. तेव्हा ईश्वरी बोलत असते, अहो सर हे बघा मला माहीत आहे तुम्ही खूप मोठे आहात, पण आता ही पार्टी माझ्याकडून आहे ना, ही डेट मी तुम्हाला देते ना, किंवा हे माझ्या आनंदामध्ये आहे ना, त्यामुळे तुम्हाला मी जिथे नेईन तिथेच खावं लागेल. आणि इथे हा पाणीपुरीचा जो ठेला आहे तो खूपच सुंदर आहे. असं म्हणूनच ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि अर्णवचा हात पकडून कसलाच विचार न करता, चला व सर तुम्हाला खूपच आवडेल असं म्हणून ती पाणीपुरीच्या दादासमोर त्याला उभा करत असते. अर्णव मात्र ईश्वरीचं हे रूप पहिल्यांदाच पाहत असतो, एवढे मनमोकळेपणाने आणि अगदीच माझ्यासोबत एक मैत्रीचा हात त्याही पुढेही गेलेली असेल का असा विचार तो मनामध्ये करत असतो आणि त्याचा हातच पकडून त्याला त्या ठेल्यापर्यंत आणतो. तेव्हा आता हे बघा ही पाणीपुरी एकदम झकास आहे. पाणीपुरीमध्ये खूपच जास्त चवी असतात, जसे माणसाचे विविध रंग असतात, स्वभावाचे विविध पैलू असतात, तसंच पाणीपुरीचं पण आहे, तिखट आंबट गोड. सांगा तुम्हाला कुठली खायची आहे? तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहतच असतो आणि तिखट म्हणून सांगत असतो. तेव्हा अर्णव मात्र तिखट हिला जमेल का हा विचार ईश्वरी करत असते. आणि शेवटी अर्णवने एक पाणीपुरी खाल्लेली असते, त्याला खूपच जास्त तिखट लागल्यामुळे त्याला ठसका लागत असतो. तेव्हा ईश्वरी तिथलीच पाण्याचं एक ग्लास घेते आणि अर्णवला पाणी पाजत असते. आणि तेव्हा मात्र इथे ती बोलत असते, काय तुम्हाला मुंबईकरांना ना तिखट पाणीपुरी नको हवी? मग मला सांगा सर तुम्हाला कुठली पाणीपुरी चालणार आहे? आणि एवढ्या गप्पा मारत असताना अर्णव मात्र तिच्या त्याच्या रूपाकडे पाहतच असतो, कारण ईश्वरीची नॉनस्टॉप इथे बडबड सुरू असते आणि अर्णव मात्र तिच्याकडे पाहत असतो. ती खूप काही काही किस्से त्याला सांगत असते, आमच्या इंदोरला असे, आमच्या इंदोरला तसे, पाणीपुरी अशी आहे, पाणीपुरी तशी खातात, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सर्व गोष्टी इथे ईश्वरी अर्णवला सांगत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला
आकाश ऑफिसमधून येण्याची आजी आणि अवी काका वाट पाहत असतात. आकाश जेव्हा येतो, अरे आकाश काय झालेलं आहे, ईश्वरीने ऑफिसमधून रिझाईन का केलं, तेव्हा आकाश म्हणत असतो, या सर्व गोष्टीला मला असं वाटत आहे मी स्वतःच जबाबदार आहे. ते कसं म्हटल्यावर लावण्याने ईश्वरीने काम केल्याबद्दल तिला आपण इन्सेंटिव्ह देऊया आणि त्यावरच मी तिच्याशी सहमत झालो आणि त्याचबरोबर दादाची त्यावर सिग्नेचर सुद्धा घेतली आणि ईश्वरीने ते एका झटक्यात पैसे सुद्धा रिटर्न केले आणि त्यामुळे तिने रिझाईन केलेला आहे. तेव्हा मात्र इथे अवी म्हणत असतो, हे कसं शक्य आहे, लावण्याने केलं आणि त्याचबरोबर तुला तिने ते सांगितलं, मग ह्या गोष्टीमध्ये नक्कीच वल्लरी सामील असू शकते. तेव्हा मात्र आजी बोलत असतात, अरे अवी आता नाही त्या गोष्टी तू बोलू नकोस किंवा नाही ते तर्क लावू नकोस. ईश्वरी जरी ऑफिसमधून रिझाईन करून गेलेली असली तरी सुद्धा अर्णवच्या ऑफिसमधून तर ती किंवा त्याच्या आयुष्यामधून तर गेलेली नसेल ना, ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. इकडे मात्र आकाश बोलत असतो, अगं आजी आणखी एक गोष्ट म्हणजेच की जेव्हापासून ईश्वरी ऑफिसमधून रिझाईन करून गेलेली आहे किंवा दुपारपासूनच ती ऑफिसमध्ये नाहीये तेव्हापासून मात्र दादा खूपच जास्त अस्वस्थ आहे आणि त्याचबरोबर त्याला खूप काय होतंय हे मात्र कळतच नाही, असं सुद्धा आकाश इथे सांगत असतो. इकडे मात्र ईश्वरी अर्णव सोबत खूपच छान पद्धतीने जी काही पाणीपुरी आहे ती एन्जॉय करत असते. तर इकडे अर्णवला तिखटपुरी सहन होत नसते, त्यामुळे ईश्वरीने दहीपुरी किंवा शेवपुरी मागवलेली असते आणि तेव्हा दोघे सुद्धा एका बेंचवर बसून बाकड्यावर बसून तिथे एन्जॉय करत असतात. इकडे मात्र ईश्वरीची बडबड ही सुरूच असते आणि तिनं अर्णवला एक प्रश्न विचारलेला असतो, तो म्हणजेच की सर मी जेव्हा ऑफिसमधून निघाले आणि तेव्हा मला तुम्ही सगळं बाय सुद्धा केलं नाही, गुड बाय तर लांबचीच गोष्ट, का बरं, पण तुम्ही सर एवढे का चिडला होतात, मला काही चिडण्याचं कारण समजलंच नाही, पण मी तर तिथे काम कशासाठी करत होते हे तेवढंच महत्त्वाचं आहे, सॉरी सर. आणि तेव्हा अर्णव म्हणत असतो, खरंच सॉरी फॉर दॅट. असं म्हटल्याच्या नंतर ईश्वरी त्याला म्हणत असते, नाही नाही सर, तुम्ही मला सॉरी म्हणावं म्हणून मी तुम्हाला ही आठवण करून दिली नाही, पण तुम्ही मला साधा बाय सुद्धा म्हटला नाहीये, त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं काहीतरी बिघडलं होतं का, तुम्हाला राग कशाचा आला होता, असं त्याने विचारल्याच्या नंतर अर्णव मात्र तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहतच असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर आज जेव्हा मी रिझाईन करून आले ना तेव्हा मला एकदम शांत वाटत होतं, खूप जास्त मोकळं वाटत होतं आणि ह्या गोष्टी ती त्याला सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, का ऑफिसमध्ये होतीस तेव्हा असं तुला एकदम शांत, असं एकदम मोकळं कधीच वाटलं नाहीये का? तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो, का ऑफिसमध्ये असं कधी मोकळं आणि एवढंच एकटं असं शांत नाही वाटलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, कसं वाटणार सर, तुमची भीती काय माझ्या मनामध्ये होतीच ना, पण सर एक गोष्ट सांगू का, आता माझ्या मनामध्ये कसलीच भीती नाही म्हणजे तुम्ही माझ्या हातून ते लॉकेट घेणार नाही, मला कामावरून काढून टाकणार असं काहीच नाहीये, पण सर खरं एक सांगू का, तुमची काच फुटली ना ते बरंच झालं. आणि तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा ती म्हणते, खरं तर काच फुटली ते वाईट झालं, पण त्यानिमित्ताने मला तुमच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली, तुमचा स्वभाव कळला आजी, आणि त्याचबरोबर इतर सुद्धा नातेवाईक मला भेटले आणि त्यांच्यासोबत माझं एक चांगलंच रिलेशन तयार झालेलं आहे. तेव्हा मात्र ऑफिसमध्ये डे 1 पासून घालवलेले सर्वच दिवस इथे ईश्वरीला आठवत असतात आणि तो सर्व काही प्रवास तिच्या डोळ्यासमोरून सरकन जाताना सुद्धा दिसत आहे. मात्र इकडे अर्णव म्हणत असतो, पण एक चॅप्टर क्लोज झाला तर दुसरा चॅप्टर हा ओपन होऊ शकतो ना, म्हणजे प्रेक्षकांना अर्णवला काय म्हणायचं असतं, आणि ते म्हणजेच की एक चॅप्टर क्लोज झाला म्हणजेच की कामाचा चॅप्टर क्लोज झाला आणि दुसरा चॅप्टर म्हणजेच की त्यांच्या प्रेमाचा चॅप्टर हा ओपन होऊ शकतो ना, असं म्हणूनच दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये खूपच वेळ हरवलेले असतात. राकेशने मात्र इकडे त्या बॅगमध्ये शलकला पॅक केलेलं असतं आणि ते बॅग घेऊन तो बोलत असतो, खरं सांगायचं म्हणजे तुला चांगलं मरण आलं असतं, पण आता तुला शेवटची मी मुक्तता करून देत आहे, तुला मी अशा एका ठिकाणी नेऊन टाकेल की तुला तिथे गेल्याच्या नंतर मुक्तता मिळणार आहे. सॉरी, पण ह्या गोष्टी मला आता इथे कराव्याच लागणार आहेत. असं म्हणूनच त्या राकेशने शलकाला ज्या बॅगेत कोंडलेलं असतं त्या बॅगेवरून हात फिरवत असतो. इकडे मात्र दरवाजावर टकटक असा आवाज येतो आणि ती बाहेरूनच नम्रता आलेली असते. नम्रता राकेशची म्हणून आवाज देते. तेव्हा तो मनातच बोलत असतो, आत्ता इथे ही का बरं आलेली असेल? तेव्हा नम्रता बोलत असते, अहो राकेशजी, आत्ता ऐकतच नाहीये, माझा मोबाईल खराब झालेला आहे ना, त्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला सोबत घेऊन जा असं बोलत आहे, तुम्ही याल ना माझ्यासोबत? तेव्हा राकेश म्हणत असतो, आत्ता आपण उद्या गेलं तर चालेल ना, आत्ता मला थोडंसं काम आहे. तेव्हा नम्रता बोलत असते, तेच ठीक आहे, मी आत्ताला ह्या गोष्टी सांगते. पण आता राकेशच्या मनामध्ये पुन्हा निर्णय बदलतो. तो बोलत असतो की ठीक आहे, मी जाऊयात, मला तसाही पहाटपर्यंत वेळच आहे. आणि तो पटकन भावनेच्या भरामध्ये त्या गोष्टी ते बोलून जातो, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. आणि तेव्हा नम्रता बोलत असते, ठीक आहे, तुम्हाला वेळ आहे ना, तर ठीक आहे, आपण जाऊयात. असं म्हणूनच राकेश म्हणत असतो, ठीक आहे, मी आलोच 2 मिनिटात, तुम्ही वेट करा. असं म्हणूनच आता नम्रता आणि राकेश तिचा फोन दुरुस्त करण्यासाठी बाहेर निघणार असतात.
इकडे मात्र ईश्वरी आता अर्णवला बोलत असते, निघूया सर. आणि तेव्हा अर्णव म्हणत असतो आणि त्याच्या खिशातून तो तिचं पेन विसरलेलं काढत असतो आणि म्हणत असतो, हे तुझं पेन तू विसरली होतीस. तेव्हा ईश्वरी बोलत असते, हे पेन तर माझ्या डेस्कवर होतं, तुम्ही गेला होतात माझ्या डेस्ककडे. तेव्हा अर्णव बोलत असतो, नाही मी तिथून पास होत होतो तेव्हा मला जस्ट दिसलं. आणि तेव्हा ईश्वरी ते पेन घेते आणि म्हणत असते, हे माझं सगळ्यात महत्त्वाचं आणि फेवरेट पेन आहे, कारण ह्याच गोष्टीवरून किंवा ह्याच पेनावरून मी माझं रिझाईन लेटर लिहिलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भाग ऐकूयात. पुढील भागामध्ये इथे मात्र अर्णव आणि ईश्वरी बाय बाय करणार असतात, पण अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो, नको सोडून जाऊस मला, तुझी ही बडबड मला आवडू लागलेली आहे, तुझ्याबद्दल मला माझ्या मनामध्ये ओढ निर्माण झालेली आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, ईश्वरी ह्या त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल?